ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, अहो उठा ना हो, कोणी इतकं रागवतं का? मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर का रागवलात. घरातून बाहेर पडत असताना मी तुमच्यावर चिडले होते, म्हणूनच तुम्ही माझ्यावर रागवलाय ना. पण आता राग सोडा प्लीज, माझ्याशी बोला ना प्लीज, एवढे नका रागवू. परंतु अर्जुन काहीच प्रतिसाद देत नसतो. आता सायली तिच्या पर्समधील अंगारा घेते, अर्जुनच्या डोक्याला लावते आणि म्हणू लागते, हा देवी, आईचा अंगारा आहे, मला माहीत आहे तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही, परंतु माझा आणि आईंचा विश्वास, आणि मला माहीत आहे तुम्ही लवकरच बरे होणार आहात. तुम्ही एक हट्टी आहात ना, तर मी एक 7 हट्टी आहे आणि आपलं बाळ 17 हट्टी आहे. अहो तुमच्या बाळासाठी तरी उठा ना. अहो उठा ना प्लीज, उठा. अहो तुम्ही जर आता उठला नाही ना तर मी तुमचं नाव पूर्णा आजीला जाऊन सांगणार, आणि पूर्णा आजीला नाव सांगितलं ना की बरोबरच उठाल. असं म्हणत सायली अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन अजूनही शुद्धीवर येत नसतो. आता मात्र सायली खूप घाबरत असते. सायली म्हणते, अहो उठा ना हो प्लीज, उठा ना. एवढा राग कोणी कोणावर धरून ठेवत का? प्लीज उठा. तुम्ही हवं तर चिडा माझ्यावर, माझ्याशी बोलू नका, पण प्लीज उठा. माझ्याशी हवं तेवढं भांडा, पण प्लीज उठा. असं म्हणत सायरी अर्जुनला सतत उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन काही अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत खूप चिडलेले असतात आणि त्या माणसाला ते खूप मारतही असतात, परंतु महिप्शिकचा माणूस अजूनही तोंड उघडत नसतो. इन्स्पेक्टर निकम म्हणतात, तुझं तोंड उघड आणि तुझा मास्टरमाइंड कोण आहे ते सांग. तर महिप्त शिकचा माणूस म्हणतो, अहो मला खरंच काही माहीत नाही, मला एक कॉल आला होता आणि त्यांनी मुलांना उचलायला सांगितलं, तसं मी मुलींना उचललं, पण ती व्यक्ती कोण होती मला खरंच माहीत नाही. आता त्या माणसाच्या बोलण्यावरून असं वाटत असतं की खरंच याला काहीच माहीत नाही, आणि म्हणूनच इन्स्पेक्टर सावंत इन्स्पेक्टर निकम यांना म्हणतात, मला पण असंच वाटतंय की या माणसाला खरंच काही माहीत नाही. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता अश्विनला म्हणते, अश्विन हे सगळं काही सायलीच्या बाळासाठी चांगलं नाही येणार आहे. तर अश्विन म्हणतो, हो, कारण या सगळ्याचा ड्रेस बाळापर्यंत नक्कीच पोहोचतच असणार आहे, त्यामुळे सायली वहिनीला सुद्धा या सगळ्याची खूप काळजी घ्यायला हवी. तर त्याचवेळी चैतन्यला फोन आलेला असतो. आता अश्विन विचारतो की घरून फोन आला आहे का? तर चैतन्य म्हणतो, नाही, ऑफिसमधून आहे. असं म्हणत चैतन्य फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो बोला. परंतु ज्यावेळी चैतन्याला ती बातमी कळते त्यावेळी चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, काय, तुम्ही मला लगेच पाठवा, आता ऑफिसमध्ये नोटीस आलेली असते. अस्मिता विचारते, चैतन्य, अरे काय झालंय? चैतन्य म्हणतो की मानसीच्या केस बद्दल अपोजिट वकिलांनी उद्याचीच तारीख मागितली आहे आणि उद्या ते मानसीला कोर्टात हजर करणार आहेत. आता चैतन्य त्याला आलेला मेसेज पाहतो आणि त्यावेळी मात्र चैतन्यालाही धक्का बसतो. अस्मिता म्हणते, चैतन्य, अरे हे कसं शक्य आहे? खरं तर उद्याच्या या केस साठी अर्जुन तिथे असायला हवा ना? तर चैतन्य म्हणतो, असायला हवा खरा, पण आता तर त्याचवेळी आता चैतन्याला इन्स्पेक्टर सावंत यांचा कॉल आलेला असतो. चैतन्य म्हणतो, बोला इन्स्पेक्टर सावंत. तर इन्स्पेक्टर सावंत चैतन्याला म्हणतात, चैतन्य, तुम्ही ती शेंडे वकिलांची नोटीस आली आहे ती बघितली आहे ना? तर चैतन्य म्हणतो, हो, मी ती नोटीस आत्ताच पाहिली आहे, त्यामुळे आता मला अर्जुनचे मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर हजर करून पुढची तारीख मागावी लागणार आहे. आणि इन्स्पेक्टर सावंत उद्या कोर्टात सायली वहिनी सुद्धा हजर नसणार आहे. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत चैतन्याला म्हणतात, असं जर झालं तर उद्या आपली केस खूप वीक पडणार आहे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही सायली मॅमशी बोलून बघता का? निदान
त्या तरी उद्या कोर्टात हजर राहायलाच पाहिजेत. तर चैतन्य म्हणतो, बर ठीक आहे, मी एकदा वहिनीशी बोलून बघतो, म्हणजे आपल्याला कळेल की वहिनी उद्या येईल की नाही. चैतन्य पुन्हा एकदा ऑफिसमध्ये फोन करतो आणि म्हणतो, हॅलो देशमुख, मी तुम्हाला एक अर्ज पाठवत आहे, त्यानुसार तुम्ही ड्राफ्ट बनवून ठेवा. असं म्हणत चैतन्य आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करतो. तर दुसरीकडे आता लेडी कॉन्स्टेबल सगळेच अधिकारी आता मानसीला बोलत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणू लागतात, हे बघ बाळा, अग तू काहीतरी बोल, तू जर तर काहीच बोलली नाहीस तर आम्हाला कसं कळणार आहे की हे सगळं कोणी केलं आहे. बाळा, अग तू सांग ना, तुझ्या बाबतीत नक्की काय घडलंय, आम्हाला कसं कळणार की तुमच्या बाबतीत नक्की काय घडलंय. तुला दुसऱ्या कोणाशी बोलायचं आहे का? मी दुसऱ्या कोणाला इथे बोलावू का? त्याच्याशी बोलल्यानंतर तुला तुझं मन मोकळं करता येईल तिच्याशी. तू सगळं काही बोलू शकतेस. अशी कोणी व्यक्ती आहे का की जिला मी इथे बोलावून घेऊ शकते? पण मानसी काहीच बोलत नसते. ती फक्त तिथे शांत बसून असते. त्याच गोष्टीचा ती सतत विचार करत असते. तर दुसरीकडे इथे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया प्रत्येक गोष्टीचा आनंद व्यक्त करत असते. आताही ती खूप खुश असते, कारण आता कोर्टाची उद्याची तारीख मिळाल्यामुळे प्रियाला आनंद होत असतो. प्रिया म्हणते, उद्याची तारीख मिळवणं तर जमल आहे, पण सगळं काही ठीक होईल ना? सगळं काही मनासारखं होईल ना? तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अहो उठा ना, आता बस झालं. असं अवेळी कोण झोपतं का? प्लीज उठा ना, जेवणाची वेळ झाली आहे आणि आता तर तुम्ही नाही जेवलात तर मग तुम्हाला त्रास होणार आहे. मग उठा आणि जेवून घ्या. असं म्हणत सायरी सतत अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. तर त्याच वेळी चैतन्य त्या ठिकाणी येतो. आता सायलीची अर्जुनची ती अवस्था पाहून चैतन्यला खूप वाईट वाटतं. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, तुम्ही याशी काहीच बोलू नका. हवं तर तुम्ही तुमच्या मित्राशी बोला आणि त्याला उठायला सांगा. बरं बघा ना, ते उठतच नाहीयेत. एवढ्या वळत कोणी झोपून राहतं का? अहो उठायला सांगा ना यांना. आता घरी एवढी काम पडली, सगळे जण वाट बघत आहेत आणि हे मात्र इथे निवांत पडून आहेत. कसं होणार? सांगा ना यांना, उठायला सांगा आणि काहीतरी जेवण करून घ्यायला सांगा, कारण वेळेवर जेवले नाही तर मग यांनाच त्रास होतो. मग छातीत जळजळत आणि हे सगळे त्रास त्यांना सहन करावे लागतात. त्यापेक्षा यांना उठायला सांगा ना, वेळेवर जेवायला सांगा. असं म्हणत सायली पुन्हा पुन्हा अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते. सायलीची ती अवस्था पाहून चैतन्यला खूप वाईट वाटतं, कारण अर्जुनची ती अवस्था पाहून सायली पूर्णपणे भितरून गेलेली असते. चैतन्य वहिनीला म्हणतो, वहिनी प्लीज भानावर ये ना. अर्जुन झोपला नाहीये, तो बेशुद्ध पडला आहे. त्याच्या मणक्याला खूप मार लागलाय. नको ना, तू स्वतःला त्रास करून घेऊस. तू स्वतःला सावर वहिनी. सायली वहिनी, आत्ताच त्याची सर्जरी झाली आहे. प्लीज तू भानावर ये आता. मात्र सायली शांतच होते. सायली आता चैतन्याला प्रश्न करत म्हणते, भाऊजी, मग ही शुद्धीवर कधी येणार आहेत? हे लवकर बरे होतील ना? चैतन्य म्हणतो, हो सायली वहिनी, तू काळजी करू नकोस. अर्जुन लवकरच शुद्धीवर येईल आणि तो लवकरच बरा होईल. तू घाबरू नकोस. चैतन्य म्हणतो, पण वहिनी उद्या आपल्याला कोर्टात जावं लागेल. तू कोर्टात हजर असणं खूप गरजेचं आहे. जर आपण उद्या कोर्टात गेलोच नाही, तू जर कोर्टात हजर राहिली नाहीस तर केस खूप वीक पडणार आहे. त्यामुळे तुझं कोर्टात हजर राहणं खूप महत्त्वाचं आहे. उद्या मानसीला कोर्टात हजर करणार आहेत, त्यामुळे मानसीला कोर्टात हजर करतेवेळी तू तिथे असायला हवीस. परंतु त्यावेळी सायली म्हणते, नाही भाऊजी, मी कुठेही येणार नाही. यांना या अवस्थेत सोडून मी कुठेच येणार नाही. जोपर्यंत यांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही.
मी इथेच थांबणार तर चैतन्य म्हणतो, वहिनी प्लीज थोडा विचार कर. अर्जुनने यासाठी खूप मेहनत घेतली, स्वतःच्या जीवाची बाजी लावून ही केस इथपर्यंत आणली आहे. मग आता आपल्याला पुढे ही केस लढायला नको का? त्याची सगळी मेहनत वाया नको जायला. प्लीज वहिनी समजून घे ना. परंतु सायली अर्जुनकडे पाहते आणि चैतन्याला म्हणते, मला माझ्यावर असणाऱ्या आरोपांची काळजी नाहीये, तर मला यांची काळजी आहे, यांच्या तब्येतीची काळजी आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर बरे होणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी इथून कुठेही हलणार नाही. सायली अर्जुनच्या बाजूला येऊन बसते आणि चैतन्याला म्हणते, जोपर्यंत हे बरे होत नाहीत, जोपर्यंत हे शुद्धीवर येत नाहीत, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, मी हलणार नाही, मी इथेच बसून राहणार आहे. आता मात्र चैतन्याला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियासाठी फोन आलेला असतो. कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला मोबाईल आणून देतात आणि म्हणतात, प्रिया कॉल आला आहे. आता हा कॉल महिपा शिकरे, सचिन राकेश डोकेट शेंडे आणि प्रिया यांचा कॉल चालू असतो. सर्वजण उद्या केसमध्ये काय बोलायचं, कोणते मुद्दे मांडायचे याविषयी बोलत असतात. महिप्त शिकरे डोकेटशे यांना सगळं समजावून सांगतात आणि म्हणतात, कळलं ना शेंड्या, उद्याच्या केसमध्ये काय बोलायचं हे तुला कळलंय ना? तर डोकेटशे म्हणतात की हो, मला सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत. तर प्रिया डोकेट शेंडे यांना म्हणते, मला उद्या कोणतीही चूक झालेली नको आहे. असं म्हणत पुन्हा एकदा महिप्त शिकरे आणि प्रिया डोकेटशे यांना सगळीच केस बद्दलची माहिती देत असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अजूनही तिथेच बसून असते. अर्जुनच्या काळजीने ती काही तिथून उठायला तयार नसते. सायली आता तिने बाळाला लिहिलेलं पत्र अर्जुन समोर वाचून दाखवते आणि म्हणते, ऐका बाळा, आज तुझे बाबा माझ्यावर खूप रागवले होते. का रागवले माहीत आहेत का? ज्यावेळी ते त्यांच्या कामासाठी बाहेर पडत होते त्यावेळी मी त्यांच्यावर खूप चिडले होते आणि म्हणूनच ते माझ्यावर रागवले होते. तेच त्यांनी खूप मनाला लावून घेतलं आहे. पण बाळा, मला खात्री आहे तुझ्या बाबांचा राग लवकरात लवकर जाईल आणि उठून ते आपल्याशी बोलायलाही लागतील आणि मग माझ्या पोटावर हात ठेवतील आणि आनंदाने म्हणतील, बघ बायको बाळाने लाच मारलीय, माझं बाळ माझ्याशी बोलायला लागलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद खरंच अगदी पाहण्यासारखा असतो. बाळा, बायको हे बघ, बायको ते बघ, बायको बायको असं म्हणत सायली खूप रडत असते. अर्जुनचा सतत सायलीच्या मागे पुढे करणं आणि बायको बायको अशी हाक मारणं, आता सायली त्या सगळ्याच गोष्टी खूप मिस करत असते. अजूनपर्यंत अर्जुन काही शुद्धीवर आलेला नसतो. सायली अर्जुनला म्हणते, आपलं ठरलं होतं ना की आपण दोघांनी मिळून आपल्या बाळासाठी पत्र लिहायचं, मग त्याच्यासाठी तरी शुद्धीवर या ना. हो प्लीज उठा, प्लीज शुद्धीवर या. असं म्हणत सायली सतत अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण अजूनपर्यंत अर्जुन काही शुद्धीवर येत नसतो. सायली अर्जुनचा हात हातात धरते आणि अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि अर्जुन शुद्धीवर येण्याची वाट पाहत असते. सायली काही झालं तरी अर्जुनला एकट सोडत नसते, सतत त्याच्या मागे पुढे असते, तो शुद्धीवर येण्याची वाट पाहत असते. सायलीचा जीव अर्जुनसाठी खूप कासावीस होत असतो. तिला अर्जुनची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे चैतन्य उद्याच्या केस बद्दलच डिस्कशन करत असतो. आता काय करावं त्यालाही काही कळत नसतं. असत इकडे सायली अर्जुनच्या काळजीत असते. तिलाही त्या केसबद्दल काय करावं काहीच कळत नसतं. परंतु या केसपेक्षाही तिला अर्जुन महत्वाचा असतो आणि म्हणूनच सायली कोर्टात जायलाही तयार नसते. ती अर्जुन जवळच बसून असते. अर्जुन शुद्धीवर येण्याची ती वाट पाहत असते. दुसरीकडे पाहायला मिळत सुभेदारांच्या घरी कल्पनाताई आणि प्रतिमाहत्या घरी आलेल्या असतात. पण त्या दोघीही आता देवी आईचा धावा करत असतात. त्यांनाही
अर्जुनची काळजी वाटत असते, अर्जुन शुद्धीवर येण्यासाठी त्या दोघीही आता देवी आईला प्रार्थना करत असतात, साकड घालत असतात. तर दुसरीकडे सायली अजूनही अर्जुनच या बाजूलाच बसून असते. तिचीही झोप उडालेली असते. तिचा सदा डोळ्याला डोळाही लागत नसतो. अर्जुनची काळजी वाटत असते. या अवस्थेत सुद्धा ती फक्त अर्जुनच्या बाजूला बसून असते. तर आता म्हणता म्हणता कशी तरी रात्र उलटून गेलेली असते आणि सकाळी आता कोर्टाची तारीख मिळाल्यामुळे चैतन्यला कोर्टात हजर राहावं लागतं. आता जज साहेब डोकेटशे आणि चैतन्य कोर्टात आलेले असतात. जज साहेब ऑर्डर देत म्हणतात की आजच्या कारवाईला सुरुवात करण्यात यावी. तर त्यावेळी चैतन्य आपलं स्टेटमेंट देत कोर्टासमोर अर्जुनचे मेडिकल रिपोर्ट सादर करतो आणि म्हणू लागतो, आजच्या या केससाठी डोकेट अर्जुन सुभेदार हजर राहू शकत नाहीयेत. त्यासाठीच त्यांचे हे मेडिकल रिपोर्ट आणि ते गैरहजर असण्याबद्दलचा हा अर्ज असं म्हणत आता चैतन्यने दोन्ही डॉक्युमेंट कोर्टासमोर सादर केलेले असतात. तर चैतन्य आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, डोकेट अर्जुन सुभेदार यांच्या पत्नी सायली सुभेदार. त्यामुळेच आज अर्जुन सुभेदार यांच्या या अवस्थेत त्यांच्यासोबत त्यांनी राहणं खूप गरजेचं होतं आणि म्हणूनच सायली सुभेदारही या केससाठी हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनाही कोर्टात हजर राहणं शक्य नाही. आता कोर्टाने हा अर्ज स्वीकारलेला असतो. पण त्यावेळी डोकेटशे यांना विचारण्यात येतं की डोकेटशे, आरोपीचे वकील या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, पण तुम्हाला तुमचं स्टेटमेंट द्यायचं आहे का? तर त्यावेळी डोकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देण्यासाठी उभे राहतात आणि म्हणतात, अर्थातच माय लॉर्ड, ही केस खूप महत्त्वाची आहे आणि या केसच्या संदर्भात माझ्याकडे काही पुरावे आहेत आणि तेच पुरावे मला कोर्टात सादर करायचे आहेत. डोकेटशे पुढे म्हणतात, मिलॉर्ड, कालच्या याच केसला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. वात्सल्य आश्रमात लहानाची मोठी झालेली मानसी कित्येक दिवस गायब होती, परंतु कालच ती पोलिसांना सापडली आहे. म्हणजेच सायली सुभेदार यांच्या तस्करीतून ही मुलगी सुटलेली दिसत नाहीये माय लॉर्ड. तर त्यावेळी चैतन्य ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, तस्करी कोण करत होतं हे ठरवून डोकेट शेंडे यांनी या केसचा निकाल देण्याची काहीच गरज नाहीये. आता चैतन्याच हे ऑब्जेक्शन कोर्टालाही पटलेलं असतं, तेही मान्य करतात. तर त्यानंतर डोकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, मानसी ज्यावेळी पोलिसांना सापडली त्यावेळीच तीच हे स्टेटमेंट असं म्हणत आता डोकेटशे यांनी तीच स्टेटमेंट कोर्टासमोर सादर केलेलं असतं. तर त्यानंतर डोकेट शेंडे आता कोर्टासमोर इन्स्पेक्टर निकम यांच्याशी बोलायची परवानगी मागतात आणि म्हणतात, माय लॉर्ड, मला इन्स्पेक्टर निकम यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. तर त्यावेळी आता कोर्टाने जज साहेबांनी त्यासाठी परवानगी दिलेली असते. आता इन्स्पेक्टर निकम ज्यावेळी विटनेस बॉक्समध्ये येतात त्यावेळी डोकेटशे त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात. आता इन्स्पेक्टर निकम जे काही घडलं आहे ती सगळी सत्य परिस्थिती कोर्टासमोर सांगू लागतात. इथे मात्र मानसी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. डोकेटशे ज्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारत असतात त्या पद्धतीने इन्स्पेक्टर निकम उत्तर देत असतात आणि कोर्ट त्या सगळ्याच मुद्द्यांची नोंद करून घेत असतं. इथे मात्र सायली अर्जुनच्या बाजूलाच बसून असते. सायली अर्जुनला म्हणते, अहो, तुम्हाला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही, कुठेच हलणार नाही. प्लीज अहो उठा ना. असं म्हणत सायली सतत अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन काही अजूनही शुद्धीवर येत नसतो. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं डोकेटशे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, माय लॉर्ड, या केसचे आरोपी सुनील खोडके यांना मी कोर्टात बोलवण्याची विनंती करतो. आता सुनील खोडके यांना विटनेस बॉक्समध्ये हजर केलं जातं. तर डोकेटशे त्यांना प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, तर सुनील खोडके,
तू या मानसीला कुठे घेऊन चालला होतास? तर त्यावेळी सुनील खोडके आता खोट स्टेटमेंट देत म्हणतो की मला या मुलीला बेंगलोरला घेऊन जायला सांगितलं होतं, पण बाकी या केसबद्दल मला खरंच काही माहीत नाही. तर त्यावेळी डोकेटशे सुनील यांना म्हणतात, तू सायली सुभेदार हे नाव तर ऐकलंच असतील ना? तर त्यावेळी चैतन्य ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, या साक्षीदाराची साक्ष हवी तशी वळवली जात आहे. तर त्यावेळी आता हे सुद्धा कोर्टाने मान्य केलेलं असतं आणि ॲडव्होकेट शेंडे यांची बोलतीच बंद केलेली असते. आता ॲडव्होकेट शेंडे यांना सुनील यांना बाकी काही प्रश्नच विचारता येत नाही. तर त्यानंतर आता ॲडव्होकेट शे कोर्टासमोर विनंती करत म्हणतात की मला पीडित मुलगी मानसी हिला काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. आता मानसीला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची कोर्टाने परवानगी दिलेली असते. आता सुनील यांना तिथून घेऊन जातात. तर त्यानंतर मानसीला विटनेस बॉक्समध्ये आणलं जातं. तर आता मानसी विटनेस बॉक्समध्ये येताच ॲडव्होकेट शेंडे मानसीला म्हणतात, मानसी तू बोलू शकतेस, ओके आहेस ना? तर मानसी होकार देते. तर त्यावेळी ॲडव्होकेट शे मानसीला म्हणतात, मानसी तुझ्या बाबतीत जे काही घडलंय ते सगळं काही तू न्यायालयात सांग. ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या लपून ठेवू नकोस. जे काही असेल ते सगळं न्यायालयात बोलू शकतेस आणि हे सगळं कोणामुळे घडले हेही सांग. आता मात्र मानसी घाबरत असते. ती जज साहेबांकडे पाहते. तर त्यावेळी ॲडव्होकेट शे मानसीला म्हणतात, नाही, इथे घाबरण्याची गरज नाहीये. इथे तुला कोणीही काहीही करणार नाही. पण मानसी मात्र काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कल्पनाताई प्रतिमा हत्या सायलीसाठी डबा घेऊन आलेले असतात आणि रतिमा हत्या सायलीला म्हणतात, सायली बाळा, अगं थोडं तरी काहीतरी खाऊन घेई ना ग. परंतु सायली तिचा हट्ट सोडायला तयार नसते. ती अर्जुन शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काही खायलाही तयार नसते. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं काल हॉस्पिटलला आल्यापासून तू काही खाल्लं नाहीयेस. अस्मिताला विचारलं तर ती म्हणाली की साधा चहा सुद्धा घेतला नाहीयेस. सायली अगं काहीतरी खाऊन घे बाळा. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई जोपर्यंत हे शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत माझ्या घशाखाली घासही उतरणार नाही. हिरवी तर मी यांची जेवणासाठी खरी वाटही बघत असते. मग आता यांच्याशिवाय मी कशी काही खाऊन घेऊ? नाही, मला नाही जमणार. आता प्रतापराव सुद्धा सायलीला समजावत असतात. प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली अग प्लीज समजून घे बाळा. अगं स्वतःची नाही परंतु निदान पोटातल्या बाळाची तरी काळजी कर ना. अगं तू जर अशी उपाशी राहिलीस तर बाळ सुद्धा उपाशीच राहील ना. तर त्यावेळी सायली प्रतापरावांना म्हणते, बाबा तुम्ही जे बोलताय ते बुद्धीला पटते परंतु मनाला नाही उपटत आणि मला खात्री आहे की माझ्या या लढ्यात आमचं बाळ सुद्धा आम्हाला साथ देईल, मला साथ देईल. कारण त्याचे बाबा सुद्धा त्याला लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवे आहेत ना. पाहिली अर्जुनच्या बाजूलाच बसून असते. ती अर्जुनची खूप काळजी करत असते. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं की मानसिकही बोलायलाच तयार नसते. तर त्यावेळी ॲडव्होकेट शे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, बघितलं ना सायली सुभेदार यांनी हिला इतकं धमकावलं की हिच्याच्या तोंडातून शब्दही फुटत नाहीये. तर त्यावेळी चैतन्य पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, काही पुरावा नसताना सतत सायली सुभेदार यांचं नाव का घेतलं जात आहे? तर त्यावेळी ॲडव्होकेट शे म्हणतात, सायली सुभेदार यांनीच हिला धमकावलं तसे आमच्याकडे पुरावे आहेत. ॲडव्होकेट शे म्हणतात, माय लॉर्ड, ज्यावेळी मानसी कोर्टात स्टेटमेंट देत होती त्यावेळी तिच्याकडून आम्हाला एक चिठ्ठी सापडली असं म्हणत ॲडव्होकेट शे आता त्यांच्याच माणसांनी दिलेली चिठ्ठी आता कोर्टासमोर सादर करतात आणि म्हणतात की या चिठ्ठीमध्ये मानसीला किती क्रूरपणे धमकावलं गेलं आहे ते तुम्हीच पाहावं. त्यावेळी आता कोर्ट ती चिठ्ठी पाहत तर ॲडव्होकेट शेंडे म्हणू लागतात, माय लॉर्ड, मला खात्री आहे की हे हस्ताक्षर
ही चिठ्ठी सायली सुभेदार यांचीच आहे. सायली सुभेदार यांनीच मानसीला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच हस्ताक श्रची टेस्टही केली जाऊ शकते. आज सायली सुभेदार स्वतः कोर्टात हजर असल्या तर समोरासमोर याचा पुरावा मिळाला असता, पण त्या कोर्टात आल्याच नाहीत. हुशार आहेत ना फार, म्हणजे त्यांचा हस्ताक्षर ओळखल जाऊ नये, कोणताही पुरावा मिळू नये यासाठी त्या कोर्टात आल्याच नाहीत. कारण जर त्या स्वतः कोर्टात आल्या असत्या तर मानसीने त्यांना स्वतःच ओळखलं असतं आणि त्यांचा खेळ आजच संपला असता. परंतु आता हे सगळं ऐकून घेतल्यानंतर चैतन्य ही काही शांत बसत नाही. शेवटी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याच्या शिकवणीत शिकलेला ॲडव्होकेट चैतन्य गडकरी ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आरोपीचे वकील इथे कोर्टात हजर नाहीयेत. या संधीचा विरोधी वकील गैरफायदा घेऊ शकत नाहीत. ते जे बोलतायत ते पूर्णपणे चुकीच आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचे मेडिकल रिपोर्ट मी अगोदरच कोर्टासमोर सबमिट केले आहेत आणि कोर्टाला माहीतही आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना काय झाले ते. आणि या सगळ्याच तणावाखाली ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या पत्नी सायली सुभेदार आहेत. त्यांना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची खूप काळजी वाटते, कारण अजूनपर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार शुद्धीवरही आले नाहीत. तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे म्हणतात की प्रत्येक आरोपी हा तणावाखालीच असतो, कारण त्याचे गुन्हे एवढे गंभीर असतात. माय लॉर्ड, या दोघांनीही कोर्टात हजर न राहून कोर्टाचा अपमान केलेला आहे, असं म्हणत ॲडव्होकेट शेंडे अर्जुन आणि सायलीवर खूप आरोप करू लागतात. म्हणूनच माझी कोर्टाला विनंती आहे की सायली सुभेदार यांच्यावर कोणतेही दयामाया न दाखवता त्यांना दिलेला जामीन त्वरित रद्द करण्यात यावा आणि अल्पवयीन मुलींच्या तस्करीच्या गुन्ह्याखाली सायली सुभेदार यांना आज पुन्हा अटक करण्यात यावी. आता मात्र ॲडव्होकेट शेंडे यांनी एवढे गंभीर आरोप केलेले असतात, पण चैतन्यला काही बोलता येत नाही, कारण चैतन्यकडे तसे कुठलेच पुरावे नसतात. आता कोर्टाच्या निकालाची सर्वच जण वाट पाहत असतात. महिप्त शिकरे, सचिन, राकेश सर्वच जण कोर्टाचा निकाल काय येतो हे पाहत असतात. राकेश महिप्त शिकरेंना प्रश्न करत म्हणतो, अण्णा आता कोर्टात काय सुरू असेल? तर महिप्त शिकरे म्हणतात, भजन, अरे काही विचारशील का? तर सचिन म्हणतो, अरे आता कोर्टात सुनावणी सुरू असणार, काय विचारतोयस राकेश तू? राकेश म्हणतो, ते मलाही माहीत आहे, पण त्या सुनावणीमध्ये नक्की काय झालं असेल हे मी तुम्हाला विचारतोय. आणि तुमचं काय चाललंय? तर सचिन म्हणतो, गपरे, तू उगाच काहीतरी प्रश्न विचारत बसू नकोस. इथे कोर्ट आपला निकाल जाहीर करणार तर मानसे सुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया महिप्त शिकरेशी फोनवर बोलत म्हणते, गेली कित्येक वर्ष मी पाहते, जेव्हा 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 मला वाटत असतं की मी जिंकते तेव्हा तेव्हा ते सायली अर्जुन मला मात देत असतात, मला हरवण्याचा प्रयत्न करतात. पण आता माझ्या पुढच्या प्लॅनमुळे सगळा खेळच संपून जाईल. तर दुसरीकडे प्रतापराव आता डॉक्टरांना विचारतात, अर्जुनमध्ये काही प्रोग्रेस आहे का? आता डॉक्टर काहीच बोलत नाहीत. तर सायली डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर तुम्ही काहीच का बोलत नाहीयेत? हे अजूनपर्यंत शुद्धीवर का आले नाहीत? तर डॉक्टर म्हणतात, आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अजूनपर्यंत शुद्धीवर का आले नाहीत हे आम्हालाच कळत नाहीये. तर दुसरीकडे प्रिया आता इथे श्वेताला विचारते की श्वेता, पेशंट शुद्धीवर आला की नाही? तर श्वेता म्हणते, नाही अजून. तर त्यावेळी प्रिया तिला म्हणते, पेशंट शुद्धीवर येण्या अगोदरच त्याला उडव. आता हे ऐकून श्वेताला धक्काच बसतो. श्वेता, आता प्रियाच हे काम करू शकेल का? की हे करत असताना सायली तिला रंगे हात पकडले. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.